नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं माझ्या नेक्स्ट स्टाईलच्या YouTube चॅनलमध्ये, ज्यामध्ये मी फॅशन, लाईफस्टाईल, साड्या, मेकअप, स्टायलिंग इत्यादी विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते, खास माझ्या मैत्रिणींसाठी। आणि जर का तुम्हाला अशा विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दिसते अगदी ऑफिशियल लुक मध्ये, कारण त्याचं कारणच आजचा व्हिडिओ आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफिशियल साड्यांवर कसे ब्लाउज वेअर करायचे। तर मैत्रिणींनो, Amazon वरून मी खूप छान असे रेडीमेड ब्लाउजेस परचेस केलेले आहेत, जे की मला खूप आवडलेले आहेत। अगदी 100% मी शुअर आहे की तुम्हालाही आवडणारच आहेत। खूप सुंदर असे ब्लाउजेस आहेत। मोस्टली लक्षात घेऊनच मी आजचा जो व्हिडिओ आहे तो मोस्टली कॉटन साडीज आणि तुम्हाला तशाच काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो कॉटन साडीचा व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट असेल। आधी मी तुम्हाला ब्लाउजेस दाखवून देते आणि खूप सुंदर असे ऑफिशियल लुक्स मी क्रिएट करून दाखवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसे दिसतात हे ब्लाउजेस। सो चला तर मैत्रिणींनो, स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। त्यात पहिलं जे ब्लाउज आहे ते आहे पिंक कलर मध्ये आणि ते आहे सिको सिल्क या मटेरियल मध्ये। सो तुम्ही बघू शकता, सिल्क हे मटेरियल आहे आणि थोडं सॉफ्ट सिल्क आहे। सिको सिल्क ही तुम्ही याला म्हणू शकता। सो ह्या मटेरियल मध्ये आहे, थोडी ब्रॉकेट डिझाइन आहे। खूप सुंदर असं पिंक, राणी पिंक कलरचं हे ब्लाउज आहे आणि त्याला पूर्ण तुम्ही बघू शकता बोटनेक मध्ये स्टिच केलेलं आहे। बॅक नेक पण सेम आहे आणि फ्रंट नेक पण सेम आहे। अगदी सुंदर असा लुक तुमच्या साडीला क्रिएट करून देतो। आणि ज्यांना बोटनेक वेअर करायला आवडतं किंवा ज्या लेडीज ज्या आहेत त्या टीचर्स आहेत किंवा ऑफिसला जातात, सो त्यांच्यासाठी बोटनेक हा खूप कम्फर्टेबल असा नेक आहे आणि खूप छान वाटतं कॅरी करायला। ऑफिशियल टच येतो तुमच्या कुठल्याही साडीला। सो तुम्ही बघू शकता एल्बो लेंथ मध्ये याच्या स्लीव्ज आहेत। खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल आहे, अगदी कम्फर्टेबल आहे। तर ब्लाउजची जी साईज आहे ती मी घेतलेली आहे 36 आणि माझी ऍक्च्युअल जी साईज आहे, चेस्ट साईज आणि ब्रेस्ट साईज, ती आहे 34। सो 34 आणि एक साईज तुम्हाला ब्लाउज जे आहे ते लार्जर घ्यायचं आहे तुमच्या युजुअल साईज पेक्षा। सो 36 मी घेतलेला आहे आणि हे अल्टरेबल आहे 38 पर्यंत। सो यात मी 36 घेतलेला आहे। सगळे जे ब्लाउजेस मी तुम्हाला आज दाखवेल ते सगळे 36 या साईज मधले आहेत। सो अशा टाइपचे ब्लाउज आहे। प्रिन्सेस कट मध्ये यांना स्टिच केलेलं आहे। खूप सुंदर अशी फिटिंग आहे। अगदी टेलरची सुद्धा तुम्हाला इतकी परफेक्ट फिटिंग मिळणार नाही, इतकी परफेक्ट फिटिंग या ब्लाउजची आहे। आतून तुम्ही बघू शकता प्युअर कॉटनची, अगदी सॉफ्ट कॉटनची लाइनिंग दिलेली आहे। बिलकुल इरिटेट करणार नाही, पॅडिंग नाही, काहीच नाही। समर साठी अगदी अप्रोप्रिएट आहे। समरच काय, तुम्ही ऑल सीझन मध्ये याला कॅरी करू शकता। इतकं सुंदर, कम्फर्टेबल आणि लाईट वेट हे ब्लाउज आहे। बॅक हुक याला दिलेले आहेत, जवळजवळ 5 ते 7 हुक या ब्लाउजला तुम्हाला येतील, तुम्ही बघू शकतात। आणि साईडला व्हिडिओ मध्ये मी कसं कॅरी केलेलं आहे तेही तुम्हाला दाखवलेलं आहे। जॉर्जेट साडीवर कॅरी करू शकतात, कुठल्याही प्रकारच्या ब्रॉकेट साडीवर, प्लेन साडीवर तुम्ही या ब्लाउजला कॅरी करू शकतात। तर मैत्रिणींनो, हे होतं माझं फर्स्ट ब्लाउज। सेकंड जे ब्लाउज आहे ते माझं मोस्ट फेवरेट ब्लाउज आहे, कारण हे आहे व्हाईट कलर मध्ये आणि त्यातल्या त्यात जॉर्जेट, अगदी प्युअर जॉर्जेटचं आहे। आणि ह्याच टाइप मध्ये मी एक ब्लाउज स्टिच केलेला आहे। तर फक्त मटेरियलच मला 800 रुपीज मध्ये मिळालेलं, कारण मी फुल स्लीवचं ब्लाउज स्टिच केलेलं आणि 1 मीटर मटेरियल मला जे आहे ते 800 मध्ये मिळालेलं। आणि 800 मध्ये तुम्हाला जर हाफ स्लीवचं प्रॉपर बोटनेक असलेलं, सुंदर असं फिटिंग असलेलं कम्फर्टेबल ब्लाउज जर का मिळत असेल तर का नको घ्यायला रेडीमेड ब्लाउजेस। सो स्टिच करण्याची घाई नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काहीही टेन्शन नाही, अगदी परफेक्ट। फक्त तुम्ही साईज जी आहे ती ॲक्युरेट तुमची ऑर्डर करा। खूप सुंदर आणि खूप सॅटिस्फाईड होणार हे ब्लाउजेस परचेस करून। तर सेकंड जे आहे ते व्हाईट मध्ये आहे, डिटेलिंग खूप सुंदर आहे। लाईट्स मुळे कदाचित तुम्हाला दिसत नसेल की ॲक्च्युअल गोल्डन कलरची सिक्विन जी त्याला आहे ती क्लिअरली तुम्हाला दिसत नसेल, बट खूप सुंदर हे ब्लाउज आहे। बोटनेक आहे फ्रंट साईडला, बॅक साईडला सुद्धा बोटनेक आहे। पूर्ण हुक दिलेले आहेत, 5 ते 7 हुक दिलेले आहेत। ऑल ओव्हर बॅक तुमची कव्हर आहे। ऑफिशियल यूज साठी सुद्धा खूप बेटर आहे। तुम्ही टीचर असाल, ऑफिस वर्किंग वुमन असाल तर खूप छान आहे तुमच्यासाठी हे ब्लाउजेस। आणि त्याचसोबत तुम्हाला कुठेही व्हाईट साडी, पिंक साडी किंवा कॅरी करायला व्हाईट कलरचं ब्लाउजेस तुमच्या कलेक्शन मध्ये असायलाच हवं, सो त्यासाठी अगदी प्रॉपर असं हे ब्लाउज आहे आणि खूप सुंदर आहे। तर हे जे सगळे ब्लाउजेस आहेत हे आहेत ब्रँड स्टुडिओ श्रीनगर कडचे। तर हा एक क्लोथिंग ब्रँड आहे आणि या ब्रँडचे भरपूर असे प्रचंड डिझाईन्स तुम्हाला Amazon वरती मिळू
अशा टाईपचं हे ब्लाउज आहे। याची जी ही लाइनिंग आहे मटेरियल जॉर्जेट आणि अगदी सॉफ्ट असल्यामुळे शियर असल्यामुळे जे लाइनिंग आहे ते खूप व्यवस्थित अशा थिक मटेरियल मध्ये बनवलेलं आहे। खूप सुंदर अशी पाइपिंग आहे, डिटेलिंग खूप छान आहे, स्लीवचं फिटिंग खूप कम्फर्टेबल आहे, साइज अगदी ॲप्रोप्रिएट आहे आणि मार्जिनही खूप आहे। 38 to 40 पर्यंत तुम्ही याला अल्टर करू शकता। खूप सुंदर हे ब्लाउज आहे, मला खूप आवडलं। स्टुडिओ श्रीनगर इथेनिक क्लोथिंग ब्रँड हा याचा ब्रँड नेम आहे। तुम्ही याची वेबसाईट सुद्धा व्हिजिट करू शकता www.studiosrinagar.com इथे। बट Amazonची आपल्याला खूप सवय झालेली आहे, फटाफट आपण Amazonला ऑर्डर करत असतो नेहमी बऱ्याच अशा गोष्टी, सो Amazon वरून परचेस कराल तर बेटर असेल। त्यानंतर थर्ड जे ब्लाउज आहे ते आहे कॉटन मध्ये आणि सध्या जे एकदम बारीक सिक्वेन्सचं जे काम चाललेलं आहे बऱ्याच अशा कुर्तींवर, ब्लाउजेसवर, साडीजवर, तर त्या टाईपची याची डिझाइन आहे। मी याला पिंक कलरच्या मी याला येलो कलरच्या साडी सोबत पेअर केलेला आहे। खूप सुंदर असा व्ही शेप मध्ये याचा नेक आहे, तुम्ही बघू शकता गोल्डन बॉर्डर आहे आणि फॉइल मिररचं काम आहे, लेसही खूप सुंदर आणि बारीक काम केलेलं आहे। खूप सुंदर ही डिटेलिंग आहे आणि खूप छान असा हा शेप असल्यामुळे लुकही खूप छान येतो आणि प्रॉपर ऑफिशियलही नाही आणि प्रॉपर असा इथेनिकही नाही, खूप छान असा बॅलन्स लुक तुम्हाला मिळेल। बॅक जी आहे ती पूर्ण लॉक आहे। अशा टाइपचे ज्यांना ब्लाउजेस आवडत असतील ऑफिस गोइंग वुमेन साठी किंवा ज्या वर्किंग वुमेन्स आहेत, टीचर्स आहेत, त्यांच्यासाठी खूप कम्फर्टेबल ब्लाउजेस आहेत। वी नेक असल्यामुळे ब्लाउज स्टाइलिश तर वाटतच वाटतं, ऑफिशियलही वाटतं आणि त्याचबरोबर याला एल्बो लेंथ मध्ये स्लीव्ज येतील। तर स्लीव्ज ही अगदी परफेक्ट फिटिंग मध्ये आहे। साइज माझी 36 आहे। प्रत्येक ब्लाउजची शोल्डर, स्लीव्ज, ब्रेस्ट मधली फिटिंग आणि खूप सुंदर असा लुक खूप छान आलेला आहे। ऑल ओव्हर फिटिंग मला खूप आवडलेली आहे, कारण टेलर कडे बऱ्याचदा 19-20 होऊ शकतं, बट यात तुम्हाला होणार नाही, अगदी परफेक्ट फिटिंग येईल। आणि फिटिंगच्या बाबतीत मी खूप मला क्युरिओसिटी असते की हे ब्लाउज मला कसं येईल कसं नाही, बट यांची जी फिटिंग आहे सगळे ब्लाउज जे आहेत ते अगदी 100% बेस्ट आहेत आणि तुम्ही इझिली यांना परचेस करू शकतात विदाउट एनी डाऊट। त्यानंतर फोर्थ जे ब्लाउज आहे बॅक जी आहे आणि बॅक जी आहे ती पूर्ण लॉक आहे, तुमच्या नेक पर्यंत बघू शकतात। खूप सुंदर असं ब्लाउज आहे, अगदी पॉलिटिशियन लेडीचा लुक येतो हे वेअर केल्यानंतर। मी स्काय ब्लू कलरच्या साडी सोबत वेअर केलेला आहे, साइडला व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकतात। स्लीव जी आहे ते पूर्ण एल्बो लेंथही नाहीये, अगदी मिड लेंथ आहे यांची। खूप सुंदर दिसतं। ह्या नेकला अशा टाइपचे स्लीव्ज आणि फ्रंटला हे जे वन टकचं जे काम केलेलं आहे अगदी प्रॉपर फिटिंग आहे। बॅकला तर अगदी परफेक्ट मला फिटिंग आलेली आहे या ब्लाउजची, तुम्हालाही येईल जर का तुम्ही अगदी ॲप्रोप्रिएट साइज तुमची चूज केली तर। अशा टाइपचं हे ब्लाउज आहे, अगदी ऑफिशियल लुक देतं। याला असं लाइनिंगचं काम केलेलं आहे थ्रेडने, जे खूप छान आहे, कुठेही अडकणार नाही, काही नाही आणि समर्स मध्ये अगदी कम्फर्टेबल वाटणार आहे। ऑफिस वाले ज्या वुमेन्स आहेत, टीचर्स जे आहेत त्यांच्यासाठी अगदी कम्फर्टेबल आणि खूप छान असे मटेरियल आहे। त्याने मोस्टली ज्यांना बॅक लॉक लागते, ज्या वर्किंग वुमेन्स असतात त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे, तर नक्कीच तुम्ही हे ब्लाउजेस ट्राय करायला पाहिजेत। त्यानंतर मैत्रिणींनो फिफ्थ जे ब्लाउज आहे ते आहे इक्कट मध्ये, जे कॉटन मध्ये येतं आणि आता मी वेअर केलेलं आहे हे पण त्यातलंच एक ब्लाउज आहे। नेक्स्ट जे ब्लाउज आहे ते आहे रेड कलर मध्ये आणि हे आहे इक्कट मटेरियल, जे कॉटन मध्ये असतं आणि या डिझाईनला इक्कट डिझाईन म्हणतात ऍक्च्युली। तर कॉटन मटेरियल मध्ये ही डिझाईन मला खूप हवीशी होती आणि माझ्याकडे ज्या टाईपच्या प्युअर कॉटनच्या ज्या साडीज होत्या, ज्यांचा व्हिडिओ येणारच आहे या व्हिडिओ नंतर, सो त्या साडीजवर तर अगदी हे परफेक्ट होतं आणि मला अशाच टाईपचं ऑफिशियल लुक देणारं ब्लाउज हवं होतं, कारण माझा नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तो ऑफिशियल साडीजवरचा आहे, सो त्यासाठी। तर अशा टाईपचं हे ब्लाउज आहे। खूप सुंदर नेकला एक छान असं ट्रायंगलने डिझाईन केलेलं आहे, खूप सुंदर असा बोटनेक आहे। बॅकनेक सुद्धा तेवढाच आहे, सेम नेक आहे दोघं साइडचे आणि एल्बो लेंथ मध्ये याच्या स्लीव्ज आहे। त्याला खूप छान असं कॉटन मध्ये पोटलीचं काम केलेलं आहे, जे अगदी तुम्हाला प्रॉपर ऑफिशियल आणि टीचर वाला लुक देणार आहे। पॉलिटिशियन्स लेडीज ज्या असतील त्यांच्यासाठी सुद्धा अगदी बेनिफिशियल अशा टाइपचे हे मटेरियल असतात। समर्स मध्ये नेहमी बाहेर जावं लागतं, टीचर्स लोकांना नेहमी बाहेर जावं लागतं, सो समर ह्या सीझन साठी अगदी प्रॉपर कॉटन मध्ये कॉटन मटेरियल मध्ये इक्कट डिझाईन असलेले हे ब्लाउज आहे। खूप सुंदर ब्लाउज आहे। याची जी लाइनिंग आहे ती सुद्धा प्युअर कॉटन मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। प्युअर कॉटन मध्ये बिलकुल तुम्हाला इरिटेट होणार नाही अशा टाइपचं हे ब्लाउज स्टिच केलं गेलेलं आहे। पॅडिंग नाही, काहीच नाहीये या ब्लाउजला, खूप सुंदर आहे
आहे. नाही तर काही काही लेडीज काय करतात की त्याची पॅडिंग रिमूव्ह करतात, त्यांना आवडत नाही, इरिटेट होतं किंवा फिटिंग येत नाही. सो हा एक बेनिफिट आहे की याला पॅडिंग बिलकुलच दिलेलं नाहीये. आम्ही ऑल ओव्हर जे नेक आहे ते मागूनही पॅक आहेत, फ्रंटनेही तुम्ही बघू शकता इथपर्यंत आहे, ते तुम्ही इझिली यावर इनर कॅरी करू शकतात. कुठल्याही प्रकारचं तुम्हाला धाक नसेल की इनर दिसेल वगैरे असं. सो अशा टाईपचे हे ब्लाऊज आहेत. मला खूप आवडले पर्सनली, हे ब्लाऊजही मला फार आवडलेले आहे. खूप छान असं ऑफिशियल लुक क्रिएट झालेला. साईडला व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल. तर अशा टाईपचे हे ब्लाऊज आहे. याची सुद्धा साईज जी आहे ती 36 आहे. आणि मैत्रिणींनो, लास्ट जे ब्लाऊज आहे जे मी आता वेअर केलेलं आहे, तुम्ही बघू शकता ब्लॅक कलर मध्ये आहे. ही सुद्धा इकटच डिझाईन आहे आणि त्यात कॉटन मध्ये ब्लॅक कलर आणि व्हाईट ही डिझाईन आहे. तर खूप साड्यांवर, मल्टिपल साडीजवर तुम्ही याला पेअर करू शकता. सो ऑफिशियल साड्यांमध्ये ही सुद्धा एक साडी आहे आणि म्हणूनच त्या साडीवर एक पेअर करून तुम्हाला छान असा लुक क्रिएट करून दाखवलेला आहे. सो खूप छान दिसेल, वेअर करून नक्कीच बघा. एकदा तरी तुम्ही एक तरी ब्लाऊज ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला त्याची फिटिंग, त्याचा जो कम्फर्ट आहे ते आवडेल. आणि ह्या ब्लाऊजला तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या पोटलीज वाली ही लेस लावलेली आहे, जेणेकरून याचा लुक अजून एनहान्स होईल. आणि त्यालाही छान अशा कॉटनच्या त्याच मटेरियलच्या पोटलीज होत्या. आणि इथे सुद्धा नेकला अशी डिटेलिंग केलेली आहे. बॅक नेक जो आहे तो पूर्ण लॉक आहे. साईडला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मस्त हुकचं काम केलेलं आहे, अगदी कम्फर्टेबल. सो खूप छान वाटले मला हे सगळे ब्लाउजेस. आणि रेडीमेड ब्लाउजेस कधीही बेस्ट असतात स्टिच्ड ब्लाउजेस पेक्षा. आधी कसं होतं की स्टिचिंग ब्लाउजेसचीच फिटिंग आपल्याला, स्टिच जे ब्लाउज असायचे त्यांचीच फिटिंग आपल्याला प्रॉपर यायची. बट आता असं नाहीये, अगदी प्रोफेशनली स्टिच केलेले, अगदी कम्फर्टेबली स्टिच केलेले हे ब्लाउजेस आहेत. मला प्रचंड आवडलेले आहेत. तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की एक तरी ब्लाउज तुम्ही Amazon वरून या टाईपचं परचेस करा. भरपूर अशा लिंक्स मी तुम्हाला देईल आणि व्हिडिओमध्ये दाखवलेले ब्लाउजेसची सुद्धा लिंक तुम्हाला मिळून जातील. आणि त्याखाली जेही काही मला आवडले त्यांचे ॲडिशनल लिंक्स मी ॲड करून देईल. तर नक्कीच व्हिजिट करा त्या साईटला आणि नक्कीच बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच आवडेल. इतके कम्फर्टेबल ब्लाऊज कुठल्याच वेबसाईटवर मला मिळालेले नाहीये जितके आता Amazonवरनं मी घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल असलेला असेल या समर सीझन साठी. आवडलेला असेल हा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.